12वा दिवस सकाळी 7 वाजता. नवा दिवस आणि नवीन मालकीणबाई. ड्यूटी शेअर करा यार. आता मला वर्षा साइड if anyone is sick they'll do it, no? काय वर्षा साइड ना if anyone is sick she'll do whoever job that मी is. आता सांगते, प्लीज झाडू काढ ना, तर पाणी टाक झाडांना. इथं तर तिचं कोणीच ऐकत नाही. प्लीज यार, तुम्ही कोणीतरी उठा यार. ही पद राखणार का रमशासारखं गमावणार? जा. Okay. I'm not doing झाड़ू and all. Varsha had volunteered. जो भी sick रहेगा उसका काम मैं करूंगी. And Ramsha is sick. She has to do it. मास्क घालून करायला लागणार साइड का पूरा ऐश निकल गया. ये वो निकाल दे ऐश. मराठी बोल रमशा. मला आता ओरडा पडलाय. उगच ऐकायला मला नाही आवडत की मी काम नाही करत आहे ब्रो. एवढं असेल ना टॉयलेटची ड्युटी कोणा दुसऱ्याला दे ब्रो. मी खुशी घेईन. ठीक आहे, चालेल. टॉयलेटची ड्युटी मी दुसऱ्याला देते. एवढं मस्त जॉब सेग्रिगेशन घेऊन की या वीक मध्ये एकदाच टॉयलेट करायचं होतं आणि आता कोणतरी दुसरं टॉयलेट ड्युटी करताय. चांगलं खाली. मला तुझी प्रॉब्लेमच कळत नाही. तुला मी नॉर्मली रमशा आज ठीक नाही म्हणून बोललीये, नाहीतर रमशाने तिचा मला ड्युटी ते केलं नाही असतं. कळते. ठीक आहे रमशाला ठीक आणि नाहीये. तुला त्या दोघी का दिसत आहे मला कळत नाही. त्या दोघींनी त्यांचं काम केलंय, असं नाही की नाही केलंय. तसं आज सगळ्यांनी त्यांचं एक एक काम केलंय. माझं काम आत्ता चालू आहे ना. पण बाळा ऐक, तुझ्याकडे काम नव्हतं आज, म्हणून रमशाची ड्युटी तुला दिली कसं नाहीये, मला भांड्यांचं काम करायचंय. श्रेजा करत होती तर लेटर कंटिन्यू. माझं तेच पॉइंट होतं. पण तुम्हाला डस्ट अलर्जी वालीच तुम्हाला कळव ना, तुला डस्ट अलर्जी आहे. मला कसं स्वप्न लागेल का? अगं ती तुला फक्त कॅज्युअली सांगत आहे, जमेल तर कर, नाहीतर मग सकाळ सकाळचा मूड खराब करून हे सकाळी की तुला काम कशाला नाहीये, तू काम नाही करत आहे, तू काम नाही करत बोलू आहे, शकते तू ससा मला. तू काम नाही करत आहे हे मला सांगायला आज ऐकायला मी तुला आवडतंय सांगितलं, आज का? तुझी मी ड्युटी अजून नव्हती. काय आज तुझी ड्युटी काही नव्हती. मी ते बोलत आहे तुला. तुझं बाथरूम झालं, मला माहितीये काल केलंय तू सगळं. हे तेरा के क्लीन करती है यार. यू नो क्यों अपना ड्यूटीज नहीं करते. मैं अकेले आके सब करती हूँ यार. वो नहाने चले गए हैं उन लोग. हॉइटी टॉइटी हाई मेंटेनेंस लड़कियां ऐसी होती हैं, गंद पसारने वाली. सकाळी 10 वाजता. नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात जाऊबाई गावात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या या शहरातल्या पोरींचं. काय मग मालकीनबाई, कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. चांगलं वाटतंय? नाही, चांगलं काम करतेस तू. थँक्यू रमशा बरोबर जर तुलना केली तर नक्कीच चांगलं करतेस. थँक्यू. पण अजून महत्वाची एक गोष्ट किंवा ते काम तुझ्याकडनं होत नाहीये. आपल्या गाई म्हशी आहेत, काय म्हशी. त्यांना चारा दिला जात नाहीये, मी तरी पाणी नाही दिलं जाते त्यांना. प्लीज याकडे जरा लक्ष द्या. आणि हो, अजूनही इंग्लिश बोलताय मध्ये मध्ये घरात. नाही, मी नवीन रूल काढला ऍक्च्युली आजच नवीन रूल काढलास. स्वतःच आता इंग्रजीत बोललीस. ते सगळ्यांना नियम एक शब्द मी माफ करते. ओके. पण 3 संध्या दिल्या जाईल, त्यामध्ये मी त्यांना बोलेल आणि चौथ्यांदा तुम्ही बोललं तर एक काम वाढेल त्यांचं. ठीक आहे. बरं, दरवेळी मी तुम्हाला मोहीम ऐकवतो. आज जरा वेगळं आहे काहीतरी. हार्दिक दादा. हा, या 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 या. वरांच्या हातात हार आणि पोरी झाल्या गबगार. लय भारी सरप्राईज दिलं बघा तुम्ही. पण बरं झालं तुम्ही करत बसताय लग्नाच्या गोष्टी त्यांच्या. आमच्या लग्नाचं काय? होय ना, होय की जरा सांगणार की कसं कधी काय कळलं आजची मोहीम काय? हा, आम्हाला या 4 जणांची लग्न लावायची आहेत. 4 जण 4 जणी. पण टोचला. अरे तुम्हीच तर म्हणला होतात गावातला मुलगा पाहिजे. रमशा संस्कृतीला पण. अय मर्दा, तुझं नाव काय? सत्यवान प्रकाश भोसले. तुझी इच्छा काय? कोण आहे? वैष्णवी. हवी वैष्णवी. वैष्णवी, अगं जरा काढून बघशील तर जरा बरं होईल. सॉरी दादा. गॉगल काढ, डोळे तर दाखव. तुला ती अशीच का लग्न करायचं? एक नंबर दिसायला ना, बायको अशी शोभल ना, त्यासाठी गावातून फिरायला. दिसते मी. मला जास्त बोलायला आवडत नाही. तिला मनातलं कळतंय आणि आपलं जमतंय. पण माझ्या मनातलं पण ओळखलं पाहिजे ना. ओळखणार की हळूहळू.
तुला कोणाशी लग्न करायचंय? रमशा. मोठ्या मोठ्या गावात छोट्या छोट्या गोष्टी होतातच का रमशा? लहान मुलं तिला आवडतात आणि मला पण आवडतात. हो का? लहान मुलं आवडतात. रमशा काय म्हणशील? लाजत आहे ती. आवडलं हे लग्न तुला? हो. हा, हो ना. तुला कोणाशी लग्न करायचंय? मला संस्कृतीशी लग्न करायचं. झाला भाऊ करोडपती. ती पण म्हणत होती की गावातलाच मुलगा हवा. आणि मला हिची नखं पण खूप आवडत. नखं आवडतात. बघूया की. तुला कोणाशी लग्न करायचंय? रसिका. अशिका तशिका नाही, सरळ रशिका. का? दिसायला ती सुंदर आहे. 2 दिवस मी तुम्हाला आवडेल, त्याच्यानंतर काय कसं झेलणार मला. बरं तुला माहिती ना ढोबळ्यांचा चहा स्पेशल आहे त्यांचा. आमच्या घरी चहा सगळ्यांना आवडतो. गावात चहाचं दुकान पण आहे, मोठं दुकान आपण टाकू. आहे तुझं आधी? बिझनेस बिझनेस. चला या. यांना हे सगळं खोटं वाटतंय, पण काय आहे आजची मोहीमच ही आहे. काय? शुभमंगल सावधान. मोहीम अगदी सोपी आहे. गावात जायचंय, एक वयस्कर जोडपं शोधायचं. ओके. म्हणजे ज्यांनी सहजीवनाच्या संसाराचेच म्हणजेच काय एकमेकांबरोबर साधारणतः 30 ते 40 वर्षे घालवली असतील असं जोडपं तुम्हाला शोधायचंय. फक्त शोधायचं नाहीये तर त्यांना मनवायचंय आणि त्यांचं पुन्हा लगीन लावून द्यायचंय. मोहिमेचा पहिला भाग काय तर त्यांना लग्नासाठी तयार करणं. आणि मग मोहिमेचा दुसरा टप्पा लग्नासाठी नवरदेव नवरी मुलीचे कपडे खरेदी करावे लागणार. त्यानंतर बांगड्या, डेकोरेशन, पत्रिका या सगळ्या कामाची विभागणी तुम्हाला करावी लागणार आहे. ओके. गावातली मुलं जी आहेत म्हणजे ही जी मुलं आहेत ही त्यासाठी आलेली आहेत. तुम्हाला मदत करायला ही मंडळी आलेली आहेत. म्हणून आम्ही म्हटलं की ही मुलं लग्न लावायला आलेली आहेत. कळलं का? आणि आता आणखी एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना कामाची नीट विभागणी करायची आहे की कोण कुठलं काम करणार. आणि हे सगळं मालकीणबाई ठरवणार. लग्न लावण्यासाठी तुम्हाला काही पैसे दिले जातील, त्यातच तुम्हाला हे सगळं भागवायचंय. आता ही मुलं आलेलीच आहेत. गावाचे प्रतिनिधी मधून ते तुमचे स्वागत करतील. यासाठी तरी हार घालून घ्या. चालेल चालेल चालेल. आता फक्त एकच सांगतो, या मोहिमेचा उद्देश लक्षात घ्या. गावामध्ये आजही शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत. सगळ्या शहरातल्या मुलींना शहरातलीच मुलं हवी असतात. आणि गावातल्या मुलींना सुद्धा गावातला मुलगा हवा असतो, पण तो कसा तर सरकारी नोकरीवाला किंवा शहरातला मुलगा हवा असतो. पण त्या मुलीला आपल्या नवऱ्याची शेत जमीन असावी हे हवं असतं. म्हणजे मुलाची जमीन खूप असली पाहिजे, मालमत्ता खूप असली पाहिजे, पण शेतकरी नवरा नको. तर ही खूप मनाला लागणारी गोष्ट आहे. तर आजच्या मोहिमेचा जो काही अर्थ आहे आपला किंवा त्यातून आपल्याला जे काही महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचंय ते उद्देश आहे. बरोबर आहे. शुभमंगल. दुपारी 1 वाजता. गर्ल्स 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 ऐका, आता आपली जी मोहीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक जोडपं शोधायचं आहे ज्यांचं वय आजी आजोबाच्या टाईपचं असायला पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना शोधायचं आहे वेगवेगळं. तर एकत्र नका जाऊया. रेडी? आज आम्हाला शुभमंगल सावधान म्हणून अशी एक मोहीम मिळाली आहे. एक असं जोडपं शोधणार आहोत ज्यांचं लग्न लावायचंय परत. आतापर्यंतची सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग मोहीम आहे. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. या वयात लग्नाला मुलगा शोधायचा सोडून या मुली वयस्कर जोडपं शोधणार. यांना जोडपं सापडणार. आम्ही गंमत करणार आहे आज. हा जो टीव्ही शो आहे जाऊबाई गावात, ह्याच्यासाठी आम्हाला एक छान जोडपं शोधायचंय. त्यांचंच चालतं का घरात? थोड्या वेळानं सांगितलं. आता तुमचं लग्नाचं वय तुम्हाला शोभल, आम्हाला शोभल का म्हाताऱ्या माणसाला? नको बाबा नको, आम्हाला नको लग्न. मी पळते. नाही नाही, पहिलं तुझंच लावणार. दमतो. आजी माझ्याच लग्नाच्या मागे लग्न भरून ठेवलंय.
ठीक आहे काय हरकत नाही. ठीक आहे मग आम्ही बघूया पुढे. कोणीच भेटत नाही. हॅलो. जोडपं लवकर मिळू दे. 30-40 वर्ष झाली आहे त्यांच्या लग्नाला. त्यांचं परत लग्न करणार आहोत. मजा मजा. मला एक वृद्ध जोडपं पाहिजे ज्यांना परत लग्न करायला आवडेल. तुम्ही प्लीज सजेस्ट करा मला. बनू कुठे इथे त्यांना आज पाहिजे लगेच. तुम्हाला आवडेल का करायला? नाही. ठीक आहे करू शकाल? एवढं करायचं. घोड्यावरती आपले बाबा बसवायचे आपण मग ते थोडं. तुमचे जे आहू आहेत ते कुठे गेले? आता कोणाचं तरी लग्न आहे गावात म्हणून सगळे जे वृद्ध कपल्स वगैरे आहेत ते सगळे तिकडे लग्नाला गेले आणि मी शोधून दमले. एक कपल मिळालं मला पण ते थोडे त्यांना लाज वाटत होती. बघू नवीन मालकीनबाईच्या हाताला काय लागलं ते. तर मी अगर सांगितलं की आपण परत लग्न लावायचं तुमचं. अरे बापरे नको. काकी काय म्हणले काका बघा. परत काका तुम्ही नवरदेव बनणार. परत ती सगळी मजा घेणार परत. ते शक्य नाही. ठीक आहे चला थँक्यू. तुमच्या घरात कोणी आहे ज्यांचं लग्न होऊन 40 वर्ष तरी झाले असतील? आजी आजोबा कुठे भेटतील आम्हाला? इकडे नाही. आजी वेळ आहे का थोडासा? कोण आहे का घरी? मग अजून इकडे कोणच नाही जोडपा जो आम्हाला भेटेल आता. जोडपं? अरे 2 मिनिटं बोलायचं होतं. स्वयंपाक राहिलाय. चालेल करून घ्या. आता रानात चाललोय. अरे आता नाही संध्याकाळी. नाही मला ना म्हशी भेटते नाही, मला कोंबडी नीट भेटते नाही, मला आजोबा नीट भेटतात आणि आता हे जोडपं पण नाही भेटत आहे. 7:30 सुरू आहे काय? बघू आम्ही मग. थँक्यू बाय. पाणी वगैरे काय? फराळ आहे तुमच्याकडे? अनारस आहे. द्या एक पीस. काय आता. थँक्यू. जोडपं नाही निदाना नरस तरी मिळा. शाहरुख भेटतच नाही. आता शाहरुख नाही आहे पण आपण आजोबा आणि आजीला शोधूया. तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेत? 40 वर्ष झालेत. पहिलेच तुम्ही स्थळ बघितलं आणि तुमचं लग्न झालं असं आहे का? खूप शोधलं होतं. 2 लग्न केलीच मी. हलक्यान नसतं आपलं. दुसरे एक मंडळी. पहिले काय झालं? दांडगे चौकशा पोरे. अरे बसा आजी बसा. तर हळूहळू बोलता आम्हाला हे कळालं की आजोबांचं हे दुसरं लग्न झालं होतं आजींसोबत आणि आजोबा तिसरं लग्न करायला सुद्धा तयार होते. चालेल ना, आजोबा तर तयार झालेत बघा. आजोबाच लावा. आजोबाचं आणि कोणासोबत? मग तुमच्यासोबत नाही, आजोबा दुसऱ्यांसोबत लावायचं का मग? आजी डन. आता आजोबांना आम्ही कन्व्हिन्स करू. हो आम्ही घेऊन जाऊ आजीला. कोपरापासनं नमस्कार. जावा सगळ्यांनी पाडला गावभर शोधून फडशा. आता उरली आहे वर्षा. मी एक वस्तू तुम्हाला प्रपोज करते. तुम्हाला परत लग्न करायचं आहे का? नको. अरे एवढं वर्षानंतर खूप मजा येईल. परत एकदा आता नको आम्हाला. आम्ही कोणी दुसरी नाही देणार आहे. याच बायको बरोबर नाही फील होईल तुम्हाला. एवढंच नाही, ऐका अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत तुमचं टीव्ही वरती झी मराठीवरती आमच्या शो मध्ये तुमचं लग्न बघणार आहे. नको. बघा ऐका किती चांगलं वाटत. तुम्हाला काय वाईट वाटतं? यांचं लग्न तुम्हाला काय वाईट वाटतं? तुम्हाला काय वाईट वाटतंय? बघा सगळे होय म्हणतात आणि हीच बायको आहे. मी चेंज नाही करणार आणि शपथ हीच राहणार आहे.
चांगलं दिसेल एकदम. मस्त. काय करायचं होय मग तुमचं मत पाहुणी लोक पण म्हणतात करा. सो हाय दर्शकांनो, मी माझं कपल शोधलं आहे आणि मला असं माहिती बाकीचे मुलींना नाही भेटले असेल अजून. आय फील सो. आणि माझे कपल खूपच स्वीट आहेत. 39 इयर्स झाले त्यांच्या मॅरेजला. आय विश खूप मजा येईल यांचं लग्न लावायला परत एकदा. चला मग काका रेडी आहे? तुम्ही पण रेडी? हे तयार झालेत. बघू मुली काय तयारी करायला लागल्यात. पहिल्यांदा बघा गेलो तेव्हा ते चहा घेऊन आले आणि ती लाजल्यामुळे पॅन्टवर चहा सांडला. चहा पोहे झाले, सगळं झालं. तर तिच्या बहिणीचं लग्न झाल्यामुळे मी 4 महिने थांबलो आणि नंतर आम्ही ते मित्र दोघं आम्ही गेलो बघायला शेतामध्ये. तेव्हा ह्या गहू कापत होत्या बहिणी सगळ्या. त्याच्यानंतर तिनं बघितलं असत. मग आम्ही म्हणले चला घरी जाऊ, आपली साडी घालून बघूया. तिच्या बहिणीला लग्न ठरलं, मग दोघांचं आम्ही एकत्र लग्न झालं दोघांचं. लग्न सुपारी साखरपुडा जानेवारीमध्ये झाला आणि मे महिन्यात 1985ला लग्न 9 मेला झालं. आणि त्या गावच्या भैरवनाथ मंदिराच्या पुढं व्यवस्थितरित्या पार पडलं. आम्ही आज 39 वर्षानंतर लग्न करायला तयार आहोत ना, तर आम्हाला फार खूप आनंद आहे. आपल्याला आजी आजोबा भेटले दुपारी 3 वाजता आणि काय काय जबाबदारी आहे बघूया. राम राम. राम राम. कामाची विभागणी करायची आहे. तर कपडे खरेदी, नवरा आणि नवरी मुलीच्या कपडे खरेदीची जबाबदारी ही श्रेजा आणि रसिका यांच्यावर सोपवली आहे. मी तर ऑब्विसली खूप एक्साइटेड होती कारण शॉपिंग इज द बेस्ट थिंग दॅट आय कॅन डू. सो दादा आम्हाला हळदीसाठी दोघांसाठी साडी आणि यांच्यासाठी 2 पीस ते जे बोलतात ते, आणि संध्याकाळचा शालू आणि यांच्यासाठी कोट. बस. एक येलो कलरची साडी दिसली आणि पटकन मी आणि रसिकांनी आजीला सांगितलं की तुम्ही घालून बघा. आणि जेव्हा आजीने घातली ती साडी, शी वॉज लुकिंग अप्रतिम. हळद काढणे, तुम्हाला हळद कुंड खरेदी करायची आहे. मिक्सर मध्ये नाही करायची आहे, जातावर बारीक करायची आहे. हे तर वर्षा आणि वैष्णवी इकडची समधी तयारी झाली. आता हळदीची बघू. फर्स्ट स्टेप जी असते या प्रोसेस, ज्याच्यामध्ये हळद कुटायला लागते. हळद कुटली आणि हळद पिसली तेव्हाचे सॉन्ग चालू होते. यु नो मला हे सगळं खूपच नवीन एक्सपिरियन्स होता. घरी जाऊन पत्रिका देवासमोर ठेवणे आणि घरातील नातेवाईकांच्या घरी जाऊन आमंत्रण देणे ही जबाबदारी अंकिता आणि स्नेहानी पार पाडायची आहे. काळ भैरवनाथच्या इकडे मंदिरमध्ये मी पत्रिका दिली आहे आणि खूप पीसफुल वाटलं. खूप मनापासून असा आनंद होता की काहीतरी वेगळं होतंय. आज मोहीम आणि तालीम काहीतरी वेगळीच चालू आहे. सुरू झाली आहे लगीन घाई. लवकर पत्रिका पोहोचव ग ताई. नमस्कार. येऊ? काकाबूचं लग्न म्हणून पत्रिका द्यायला आले. काकाबूच्या लग्नाला नक्की या. कोणाचं लग्न? आपल्या लालसिंग गाभाळे आणि उज्ज्वला काकीचं. अरे लग्न झालेलं आहे त्यांचं. तीच तर गंमत आहे. आम्ही परत लग्न लावतो आणि आज सोहळा पूर्ण चमकवणार आहोत. बरं नक्की या. नक्की या. ठीक आहे.
मी गेली खूप साऱ्या जणांकडे आणि त्यांना सांगितलं की यु नो आपल्या काका काकूंचं लग्न आहे तर नक्की या वगैरे, आणि हळदी कुंकू वगैरे केला. माझ्या आयुष्याचा हा फर्स्ट असा एक्सपिरियन्स असेल मी असं काही केलंय. मंडप आणि सजावट याची जबाबदारी संस्कृती आणि रमशानी पार पाडायची आहे. मला आणि रमशाला सोबत मिळून मंडप डेकोरचं काम होतं. काम खूप आहे तर आपल्याला करायला लागेल. एक काम कर, हे जे खालचं सेटअपचं सगळं आहे ना ते तू घे. होय, फ्लावर्स वगैरे मी बघते. फ्लावर्स बघ, बाकी जेवढं पण स्टेजचं जे सेटअप आहे ते मी घेते. दादा बरोबर चाललंय ना लाईट? बाकीचे जे 2 अजून हे ते इकडे. कसं सांगू मी, डेकोरेशन करणं आणि पूर्ण सीन सजवणं हे तर माझं फोर्टे आहे. आम्हाला एक ब्युटिफुल अशी ग्रीन कलरची साडी पिंक बॉर्डरवाली भेटली. मी आणि रसिकानी दोन्ही साड्या फायनल केल्या आणि आता बारी होती आजोबांचा शॉपिंग करायची. आम्हाला आमच्या नवरदेवसाठी चांगले लग्नाचे कपडे, लग्न आणि हळदीचे कपडे पाहिजे. नवरदेव हे आहे आपले नवरदेव. आईला आवडला ना कलर? आवडलं, पण आता आम्ही घालत नाही. पहिली आत्ताची पोरं घालतात, आम्ही नाही घातलं असं. जेव्हा आम्ही त्यांना शेरवानी आणायला सांगितली तेव्हा आजोबा लगेच बोलले की नाही, मला शेरवानी नाही घालायची आहे, मला दुसरं काहीतरी द्या. तर मी आणि रसिकांनी शॉपकीपर काकांना सांगितलं की आमच्यासाठी काहीतरी वेगळं ऑप्शन द्या. तर आजोबांची पण खूप इच्छा होती की मी शेरवानी नाही घालणं आणि कोट घालावं. दादा मला आजच्याच पाहिजे. संध्याकाळी आहे लग्न आज का? हो, उद्या दुपारपर्यंत गेलं नाही 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 प्लीज संध्याकाळपर्यंत. सो शॉपकीपरला आम्ही मनवलं आणि त्यांनी सांगितलं की फाईन, तुमच्यासाठी मी आजच्या दिवशी पटकन शिवून देऊ आणि प्रॉपर डिलिव्हर करू. व्यवस्थित माप घ्या, मापात पाप नको. हाय, आम्हाला मुंडावळ्या पाहिजे होते नवरदेव आणि नवरीसाठी. ओ वाव, नाईस. त्याला ते काय म्हणतात, बाशिंग तेच आहे का? नाही नाही, मुसके दिले. दोघांचं सेमच आहे का? सेमच आहे. ओके, कसं आवडलं ना? ओके ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप चांगलं काम चालू आहे, असंच फटाफट होऊ द्या. सगळ्या बाजूला लाईट पाहिजे, एकदम झगामगा असायला पाहिजे. आपलं काम नव्हते बाळ. एकदम आजी आजोबाला असं वाटायला पाहिजे की हे लग्न झालं आमचं, असं लग्न आजपर्यंत असं वाटायला पाहिजे. दोन्ही चेअर्स ना थोडेसे असे क्रॉस मध्ये ठेवा. ते लय भारी आहे, परफेक्ट लावलंय, असंच लावा. व्हाईट लगाइए, व्हाईट लावा. आम्ही दोघांनी मिळून खूप चांगल्या प्रकारे ते पार्ट पाडलं. फ्लावर्स असो, लाइटिंग असो, साऊंडचं जे सेटअप होतं, टेंट होतं, आम्ही सगळं खूप चांगल्या प्रकारे केलं. सगळ्या बायका मिळून आम्ही छोट्या तुकड्यांना आम्ही वाटलं. ते चक्की सारखं जे होतं त्याच्यावरती आम्ही त्याची फाईन पावडर बनवली. तर आपण आता हळद वाटूया. आम्हाला तिघींना तुम्हाला शिकवायचं आहे कसं करायचं. फर्स्ट टाइम ऍक्च्युली ऐकायला मिळालं की कसं करतात बायका, स्वतःचं एंटरटेनमेंट कसं करून घेतात आणि ते सगळ्यांमध्ये असं बसून खूप छान वाटलं. तर आजी आजोबांच्या लग्नासाठी मेजर सेटअप तर आय थिंक झालेला आहे आणि हे रात्रीपर्यंत ते एकदमच दमदार दिसणार आहे. तर आमच्याकडे खूप कमी वेळ होता हे सगळी तयारी करायला, पण जितकं आमच्याकडनं झालं आम्ही सगळं केलंय. ऑलमोस्ट स्पीकर्स, लाईट्स, डेकोरेशन सगळं चेक केलंय. पण आता आपल्याला पण रेडी व्हायला जायला लागेल, नाही तर मंडप छान दिसेल आणि आपणच. लेट्स गो, लेट्स गो गर्ल. सुनू बाय पदर ठेव गाय घासून, गाणे चल ग इथं काय करते बसून.
बायका असतात त्या गाणे बोलतात, त्यांना ओव्या बोलतात, त्या आम्ही शिकल्या आणि त्या खूप फनी होत्या. त्या काकी ज्या गाणे ते गात होत्या त्या आमच्या सगळ्यांचं एक एक नाव घेऊन त्यांनी ते ओव्या गायल्या. काकी उखाणा घ्या. केळ देते सोलून, पिरू देते चिरून, तुळाजीरावांच्या जीवावर कुंकू येते कोरून. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, विजयरावांचे नाव घेते पती या नाते. नाव घ्या, नाव घ्या, काय आहे नावात? चला सर्वांनी जाऊबाई. मी एवढं क्लोजनी हे सगळं एक्सपिरियन्स केलंय की हल्दी कशी असती, कसं पिसायचं असतं त्याला, त्याचं पेस्ट कसं बनतं, काय काय कशाने मिक्स करतात. मी दूध आणि पाणी मिक्स करून प्रॉपर हळद बनवली नवऱ्या नवरीसाठी. हल्दीच्या पहिले बांगड्या भरण्यात आले, त्यात फॉर मी एकदम फर्स्ट एक्सपिरियन्स होता. देयर इज अ संगीत पार्टी, देयर इज दिस पार्टी, देयर इज दॅट पार्टी, आणि इकडे म्हणजे ऑथेंटिक असं हल्दी होत आहे, त्याच्यानंतर बांगड्या भरत आहेत. तर हे मी लाईफमध्ये सगळं पहिल्यांदा बघितलं. आजी आणि आजोबा चेंज करून आले, एवढे छान वाटत होते. हळद लागणार भरवून आणि आमचं जोडपं दिसणार तरुण. हळदीचं पेस्ट होतं ते त्यांना छानपैकी लावणं आणि त्याच्यानंतर डान्स करणं. आय थिंक इट वॉज अ सेलिब्रेशन. आम्ही फायनली रेडी झालो. प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक होता, चंद्रकोर वगैरे लावलेली, आणि मला खूप आवडतं साडी घालायला. मला कळलं की वरात असणार आहे आणि नवरे आजोबा घोड्यावर बसून ते येणार आहेत. आम्ही खूप एक्सायटेड होतो. आणि धूमधडाक्यात सुरू झाली वरात जाऊबाईच्या दारात. रात्री 8 वाजता प्रॉपर बारात होती, लाईट्स होते, गाणं होतं, म्युझिक होते. खूप भारी वाटत होतं सगळं बघून. ऍक्च्युअल फिलिंग आली लग्नासाठी. मी एकदम रेडी होऊन एकदम धपाधप नाचते आणि एक काकी आली तर त्या काकीसोबत फुगडी वगैरे खेळली. वरात अशी पुढे पुढे जात होती तेव्हा मला कळलं की मला गाणं गायचं आहे आणि मी लगेच माईक उचलला आणि गाणं गायला लागले. गाता गाता सगळे पाठीमागे डान्स करत होते, फुल ऑन मजा करत होते. फुगडी करतात ना, वैष्णवी तर इतक्या जोश मध्ये आली की फुगडी करता करता ती तिथेच पडली, तरी ती परत उठून नाचायला लागली. इतकं जोश आम्हाला होतं. आणि मला एवढा गिल्ट ट्रिप आला की मी तिला पाडलं, कारण की तिचा पाय ऑलरेडी सुजला होता. तर म्हणले अरे यार अंकिता काय करत आहे तू. आम्ही जेव्हा बारातमध्ये डान्स करत होतो तेव्हा काळू बाळू मध्ये झाले आणि मग मी काळू सोबत फुगडी पण केली त्याच्यामध्ये आणि आम्हाला ते करायला खूप मजा आली. मी पाहिलं तरी हसून हसून, कारण की काळू लिटरली असं मोठी टिकली आणि काजळ आणि लिपस्टिक लावून आलेला आणि म्हणजे हे तर हे कोण.
दॅट वॉज द बेस्ट, मला वाटतं लग्नाचं बेस्ट टाइम होतं ते बारात डान्स जे आम्ही सगळ्यांनी केलंय. आय स्वेअर टू गॉड खूप वर्ष झाली असं डान्स करून आम्ही एकदम बिंदास नाचलो आणि एकदम धमाल केली आहे त्या वरातीत. नमस्कार, राम राम मंडळी. राम राम. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव होतंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. पितांबरी क्युरॉन प्लस पेंद्रिलीफ ऑइल सहप्रस्तुत जाऊबाई गावात. स्पेशल पार्टनर मराठी मॅट्रिमोनी, ज्वेलरी पार्टनर लागू बंधू. वा 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 वा, लय भारी मंडप सजलेला आहे, लय भारी डेकोरेशन बी झालेलं आहे. जे आम्ही डेकोरेशन केलं होतं ते एकदम A1 वाटत होतं. सगळे गावकरी बसले होते आणि बघूनच वाटत होतं की अरे लय भारी वेडिंग होणार आहे आणि खूप प्राऊड फील होत होतं की अरे आम्ही खूप चांगलं डेकोरेशन केलंय. आज यो लग्नाचा घाट घातलाय, मग आपल्या शहरातल्या पोरींना बोलायला पाहिजे का नको? चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पोरींचं. खर्च जोरदार केला वाटतं. एकदम भारी. तुम्ही आलात ते पण एवढं नटून थटून. उत्सव मूर्ती कुठे आहेत? उत्सव मूर्ती नाही माहिती? तुम्हीच आहात ना नाही, उत्सव अच्छा इथनं सुरुवात आहे नाही का? उत्सव मूर्ती म्हणजे आपल्या आजी आजोबा कुठे आहेत? अच्छा, नवरा नवरी ज्यांचं लगीन आहे इकडं होऊन जाऊ दे. आजी आणि आजोबाची एंट्री झाली आणि आजी इतकी लाजत होती, लाईक नवीन दुल्हन जसे लाजते तसं लाजून लाजून आजी आतमध्ये येत होती. त्यांना बघून तर माझं हार्ट पूर्णच मेल्ट झालं. दे वर लुकिंग सो ब्युटिफुल, सो एलिगंट. म्हणजे त्यांच्या डोळ्यात अजूनपर्यंत तेवढंच प्रेम होतं एक दुसऱ्यासाठी. आजोबा कसं वाटतंय? मस्त वाटतंय, लय भारी लय भारी. आजोबा तुमचा स्टेप करून दाखवणार होतो मी आम्हाच्या सोबत हळदीमध्ये केलेला. जरा जरा दाखवा, जरा सगळ्यांना बघू दे, जरा दाखवा. जसा आजोबांचा तो स्टेप आहे ना, तसा आजींचा असा एक ठुमका आहे जो आजी. हो का आजी? जरा दाखवा, दाखवा जरा. घरातनं कोण कोण आलंय? घरातनं जाऊबाई, सुनबाई, मुलगा येणार आहे. सगळे आलेत? हो. वा वा वा, बघा त्यावेळी नव्हते. हो, तुम्ही पण नव्हता ना. हो, तुमचं लगीन जेव्हा झालं तेव्हा आमचा जन्म बी झाला नव्हता. हो बरोबर आहे. आजी लई खुश आहे. काय कारण अशी हाऊस भेटली नव्हती ना करायला त्या काळात. आजी आजोबा ऐकतात तुमचं सगळं? नाही ऐकत. नाही काय बरोबर आहे, खरं. बरं, आज सगळ्यांच्या समोर सांगा त्यांनी काय ऐकलं पाहिजे तुमचं? कुठले कामाची खूप घाई करतात ना, शिस्त नाही. थोडस त्यांचं ऐका जरा. ऐक नाही, हळूहळू हळूहळू. तुम्ही बसा. भटजी आम्ही आता इथून पुढे घेतो. हो इकडे गुरुजी. जेव्हा ते आजी आजोबांचं लग्न 30-35 वर्षानंतर परत होत होतं, ती मला अशी खूप मोठी अशी माइंड ब्लोईंग गोष्ट वाटली. कारण त्यांचे जे मॅरेज होतं ते बघून ते खरंच सिद्ध झालं की ओके हे रियालिटी आहे. खूप असा अश्युरन्स भेटला की ओके असं असतं आणि ही एक चांगली गोष्ट आहे. चला आजी, ओ माडकानी करू नका. नाही नाही, अरे उचला आजी ना. हो आजीला उचला की लवकर. वर घ्या.
लग्न वगैरे लावल्यानंतर ऑब्व्हियसली एक फेज आला जिकडे आम्ही सगळे इमोशनल होतो, जेव्हा त्यांची फेरी चालू होती. एवढा अशा रिलेशन मध्ये आत्ताही एवढं चांगलं राहून असं बघून मला खूप असं वाटलं की फक्त हे बावधानमध्ये असं प्रेम मिळेल, तर ते बघून आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. नाव घ्या कोण बांधते नाव घ्या. गणपतीचा देवळाला सोन्याचा कळस, माधवीचं नाव घ्यायला मला नाही आळस. माझं पण, मी पण. तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर आमचा जीव रंगला एकमेकांवर. तुझ्यात जीव रंगला मालिकेनंतर आमचा जीव रंगला एकमेकांवर. अक्षयाचं नाव घेतो जाऊबाई गावाच्या या मंचावर. तुम्ही दोघांनी घ्या आता नाव. आमच्या बावधन गावच्या काल भरवनाथाचा सोन्याचा कळस, विमलचं नाव घ्यायला मला नाही आळस. गुरुजींना कॉपी लागेल. तुम्ही पण घ्यायला पाहिजे. शिवनेरी किल्ल्यावर जिजामातेने केला नवस, लालसिंगरावचे नाव घेते, आज आहे शूटिंगचा दिवस. आता इथं शुभविवाह सोहळा संपन्न झालेला आहे. ह्या जे आम्ही काही केलं त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि ऑनेस्टली मला एवढं काही शिकायला भेटलंय आणि मी खूप एक्सायटेड आहे ते जाऊन माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये इम्प्लिमेंट करायला. मजा आली की नाही? आजी आजोबा तुमच्या लग्नाला सगळे जमलेत, पण एक जण आहे ज्यांना आता तुमच्याशी बोलायचंय. हॅलो. हा बोला. मी तुमची मुलगी बोलते, मनीषा बोबडे. बरीच ना? हा बरी आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऍक्च्युली माझ्या पप्पांचा बर्थडे पण होता, तर खूप आठवण येत होती. मला असं वाटतंय की जसा हा शो संपेल कदाचित पप्पांना माझी काळजी वाटेल आणि कदाचित पप्पा स्वतः येऊन मला बोलतील की आपण जाऊया थेरपिस्टकडे, आपण हेल्प घेऊया आणि आपण सॉर्ट आउट करूया गोष्टी, हेच मला पाहिजे. आय एम शुअर की शो नंतर ते पूर्ण होणार. हे तुझ्या वडिलांसारखेच आहेत. तू यांचा आशीर्वाद घेतलास तरी तुला समाधान मिळेल असं मला वाटतं. आयुष्यात असा कुठला प्रसंग होता, खडतर प्रसंग, जो तुम्ही दोघांनी एकमेकांच्या साथीने त्याच्या सामोरं गेलात आणि त्यावर मात केलीत? खरं तर कसं माहिती आहे का, मुलगी ज्यावेळी दुसऱ्याच्या घरी नांदा जाते ना, त्यावेळी कुठल्या प्रकारची माणसं भेटते हे कुणीही काही सांगू शकत नाही. बघताना मुलगा चांगला बघून दिला, सगळं काय व्यवस्थित झालं. मुलगा इंजिनियर आहे, त्याला 2 मुली बी झाल्या आणि त्याच्या आईवडिलाचं एकच मत होतं की ही असणारी इस्टेट ह्या जिनगणीला वारसदार म्हणून मुलगा असावा, त्याच्या आई वडिलाची इच्छा. त्यामुळे त्याने सेकंड मॅरेज केलं. खरं तर खरंच अंगावर काटा आला बघा. खूपच कठीण प्रसंग आला तुमच्या मुलीवरती. हो. आणि या प्रसंगात सुद्धा त्या तुमच्या बरोबर तुमच्या खंबीरपणे पाठीशी उभ्या होत्या. आणि मला असं वाटतं ही ताकदच तुमच्या मुलीला मिळाली म्हणून त्याही आता खंबीरपणे उभ्या आहेत. हो. म्हणजे टाळ्या सुद्धा कमी आहेत खरं तर यांच्यासाठी. बरं एक खेळ खेळूया, आहे की नाही? बोला. आणा साहित्य आणा. चला, गोड दिवस तर गोड पासून सुरू झालं पाहिजे. संस्कृती पकड, खायचं नाहीये, हातात धरायचं फक्त. इथे असं पकड. बघूया आजी आजोबा कोण कोणाला जास्त जिलेब्या भरत. 3, 2, 1 सुरू करा. सावकाश सावकाश, घाई नाही. आपलाच नवरा आहे आणि आपलीच बायको आहे ना. हो त्यांना पण भरवा. काका पूर्ण का मला आजी एवढी स्वीट होती की उठून तिने सगळ्या मुलींना जिलेबी स्वतः भरवली
तेव्हा असं मम्माची आठवण आली मला. एकदम रडण्यासारखं वाटलेलं की ओ हे काय झालं. डोळ्यात डोळे टाका, डोळ्यात डोळे एकमेकांकडे बघा. आता अजून एक खेळ खेळायचा आहे. एक अंगठी असणार, ती त्यात टाकणार. दोघांनी त्या पाण्यात हात घालायचा. जो कोण पहिले ती अंगठी शोधून काढेल तो जिंकला. आजी आजोबांना एवढ्या वर्ष एकत्र राहून त्यांचं प्रेम परत सेलिब्रेट करता आलं 35-30 वर्षानंतर. ते बघून मला खरंच खूप छान वाटलं आणि असं वाटलं की यार सगळ्यांना एकदा ना एकदा ते एक्सपिरियन्स करता आलं पाहिजे. वर्षा, आज आपण यांचं नातं बघितलं की 40 वर्ष आज पूर्ण होत आहेत तरी त्यांचं नातं टिकून आहे. पण तुला तुझ्या आयुष्यात जो काही स्ट्रगल करावं लागलाय त्याबद्दल काही म्हणायचंय तुला? मी स्वतः एक डिस्फंक्शनल फॅमिली पासून येते, तर मी असं एवढं प्रेम एक कपलमध्ये नाहीच बघितलंय. आणि आज मी यांना बघून एवढे इन्स्पायर झाले. मी मॅनिफेस्ट करते असं मॅरेज इन फ्युचर. वैष्णवी, सकाळी मला जेवढं मी लग्नापासून लांब पळत होते तेवढंच मला आता जास्त इच्छा वाढली आहे दोघांना बघून खरंच. बरं आजी आजोबा, आज तुमचं लग्न झालंय, आता सगळे आम्ही तुमच्या पाया पडणार. आता पोरींवर आणखी एक शेवटची जबाबदारी आहे. काय असेल? जेवण आणायचं. जेवण आणायचं. भूकच लागली वाटतं तुम्हाला. ते देणार. त्याचं काय? विदाई. आजीला घरी सोडा. आता रडवायचं त्यांना. तर असं आहे शेवटचं, म्हणजे त्यांना नाचवायचंय तुम्हाला. खूप सुंदर अशा पद्धतीने लग्न पार पडलेलं आहे. कसं वाटतं आता? छान वाटतं. छान वाटतं. मोहीम सांगण्यात आली जरा तेव्हा टेन्शन आलं होतं की कसं होणार. लग्न लावू. आता वेळ झालेली आहे गुणांची. तो जिंकतो ज्याला मिळते मजा आणि जो हरतो त्याला मिळते सजा. तर या मोहिमेला कुठलेही गुण नाहीत. काय खुश का? आजी आजोबा, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. तुमचे बी आम्ही आभार आहे. आज झाली लगीन घाई, पण आता उद्या दुसऱ्या मोहिमेची घाई. त्यासाठी तयार व्हा, आराम करा, आनंद एकमेकांबरोबर शेअर करा, मजा करा, जाऊ शकता. मंडळी बघितलं ना व? अहो उमेद कुठे बी सुटलेली नाही. उमेद अजून बी कायम आहे. ताकद गेलेली नाही. मनगडात ताकद अजून आहे. मंडळी पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात. पायलट मंडळी. तर जुळतात. यांचा आजचा दिवस तर आनंदात गेला. बघू उद्याचा दिवस कसा जातोय.